आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत। छत्तीसगडला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 ची येरकड ते धानोरा दरम्यानची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। सुमारे 15 किलोमीटरच्या या मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचलाय। वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दुचाकींसह अवजड वाहनांची देखील या मार्गावर मोठी कसरत होते। अपघाताचा धोकाही त्यामुळे वाढलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। आपण गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली धानोरा म्हणजे छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर हा राष्ट्रीय महामार्ग 930 क्रमांक आहे आणि या महामार्गाची दुर्दशा आपण बघू शकतो। बघा हा महामार्ग कशा पद्धतीचा आहे। या ठिकाणी बघा कशा पद्धतीने अक्षरशः दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा सुद्धा राष्ट्रीय महामार्ग आहे। म्हणजे एकंदरीत या महामार्गामध्ये कुठेच तुम्हाला डांबर किंवा या ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीटचा रोड दिसणार नाहीये या ठिकाणी। आणि अशाच पद्धतीने याच ठिकाणाहून याच मार्गातून अनेक नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। आरोग्याच्या समस्या असू द्या किंवा अँब्युलन्स असू द्या, अँब्युलन्स सुद्धा याच मार्गाने जाते, परंतु पाऊस आल्यामुळे हा मार्ग जाम सुद्धा होतो। या ठिकाणी काही नागरिक आपण जाणून घ्या ते काय सांगणार आहेत, काय सांगाल? छत्तीसगड आणि गडचिरोली म्हणजे महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा जो रस्ता आहे हा मागील 3 वर्षांपासून अशाच पद्धतीनं खराब झालेला आहे। या रस्त्याने खूप मोठे मोठे वाहन चालतात। छत्तीसगडमध्ये जाणारे ट्रक चालतात, बसेस चालतात। विद्यार्थ्यांचे इथं शाळाला म्हणजे हे होत नाही, वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही विद्यार्थी अशा खराब रस्त्यामुळे। अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे अगोदर जसा होता डांबरीकरण त्याच पद्धतीनं जरी हा डांबरीकरण झाला तरी नागरिकांना या मार्गे प्रवास करणे, वाहतूक करणे सोयीचे होईल। कारण हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक याचे काम सुरू झालेले आहे, बट फॉरेस्ट डिपार्टमेंटची मंजुरी मिळालेली नसल्यामुळे हा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही आहे। तरी आमची सगळी नागरिकांची विनंती आहे की पूर्वीप्रमाणे जसा होता डांबरीकरण तसा जरी झाला तरी आम्हाला वाहतूक करणे खूप सोयीचे होईल, कारण खूपच खराब रस्ता झालेला आहे। एकंदरीत म्हणजे या ठिकाणी जे आता आपण बघितलं होतं की अँब्युलन्स सुद्धा याच मार्गाने गेली। म्हणजे आरोग्याच्या जरी समस्या असल्या तरी इथूनच वाहनं जावं लागतात। काही पुन्हा नागरिक जाणून घेऊया। समजा गावात एखाद्याची तब्येत खराब होती तर मग याच मार्गाने जातं, काय काही अडचण निर्माण काय होते? सर, अडचण निर्माण तर खूपच आहे भयंकर। म्हणजे ट्रका वगैरे फसतात। मागल्या वर्षी 2 महिने मुलांच्या शाळा गेला। जवळपास मुरुमगाव, सावरगाव पासूनचे मुलं धानोऱ्याला येतात। खास करून म्हणजे धानोरा हा तालुका प्लेस आहे, सर्व गोष्टीसाठी धानोऱ्यालाच यावं लागते। आणि हा जो मार्ग आहे हा महत्वाचा एकदम, म्हणजे शैक्षणिक, आरोग्य, म्हणजे आर्थिक, बँक जरी पैसे काढायचे असतील तरी बँकेमध्ये धानोऱ्यालाच यावं लागते। प्रत्येक गोष्टीसाठी धानोऱ्यालाच यावं लागते। तरी हा मार्ग म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा जरी नसला तरी पण किंवा या ट्रका तरी बंद करावा, जेणेकरून सरकारी बसेस तरी चालू होते। हा जो परिसर जो आहे हा अतिदुर्गम सुद्धा म्हणता येणार नाही, कारण की धानोरा तहसील आहे, गडचिरोली मुख्यालय या बाजूलाच आणि इकडे छत्तीसगड आहे। या राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धती जर हे संकट जर आले असेल तर गावकऱ्यांनी काय करावं, असं गावकऱ्यांचा एक प्रश्न सुद्धा आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।